संजय वरकडे एक शेवटचा छोटा प्रश्न तुम्हाला विचारतो की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एक बारीकसं विधान केलं की अशोक चव्हाण स्वतः इच्छुक नाहीत असं कळतंय, याचा अर्थ दुसरा असा निघतो की अशोक चव्हाण हे पुन्हा एकदा आपलं वर्चस्व राज्याच्या राजकारणामध्येच येऊन सिद्ध करू इच्छित आहेत का? इथे आपल्याला स्वतःवर जो काही पक्षांतर्गत अन्याय सहन करावा लागला किंवा पक्षांतर्गत वेगळी वागणूक दिली गेली त्याचं परिमार्जन ते कुठेतरी राजकारणात महाराष्ट्राच्याच परत काही काळानंतर विधानसभेच्या वेळेला येऊन करू इच्छित आहेत का? काय वाटतं आपल्याला? नक्की त्यांचं सगळं जी आत्ताची जी दिशा आहे ती महाराष्ट्रामध्येच राजकारण करायचं असं त्यांचं एक कल दिसतोय. मध्यंतरी त्यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आम्ही राज्य सरकारचं आता फार ऐकून घेणार नाही अशी तंबी मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिली होती. त्यामुळे कुठंतरी ते आपण म्हणतो तसं दबावाचं राजकारण ते नक्की करतायत, परंतु ते बंड वगैरे करणार नाही. दबावाचं राजकारण ते 100% करतील. त्यांना महाराष्ट्रातच राहायचं आणि नांदेडमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद त्यांच्या मागे आहे हे एकदा सिद्ध केल्यानंतर पक्षाला त्यांची गरज आहे असं त्यांना एकदा दाखवून दिलं तर अशोक चव्हाणांशिवाय मराठवाड्यामध्ये आणि पुढे घडल्यास म्हणजे त्यांची आत्ता खूप वेट आणि वाच अशी परिस्थिती आहे. कारण आदर्श प्रकरणामध्ये अजूनही ते पूर्णपणे सही सलामत सुटलेले नाही. अशा वेळी स्वतः निवडणुकीत उभं राहून स्वतःलाही अडचण करायची आणि पक्षाची अडचण करायची हे त्यांना कुठंतरी आत्ता कळून चुकलेलं आहे. त्यामुळं आपण सावध पवित्र घेऊन वाट बघावी. आता सध्या लोकसभेला आपल्या मर्जीचा उमेदवार देऊन त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं असं त्यांचं सध्याचं डावपेच आहे. बरोबर आहे. मला असं वाटतं या विषयावरची चर्चा आपण थांबवायची पूर्वार्धामध्ये वेळ झालेली आहे. 2-3 फार चांगले मुद्दे या गोष्टींमधून आले ते म्हणजे राहुल गांधींचा आदर्शवाद वर्सेस काँग्रेसचा स्वतःचा आदर्शवाद याची कुठेतरी लढाई आहे. काँग्रेसला विरोधकांच्या हातात कोलीत द्यायचं नाही हे सिद्ध झालेलं आहे. पण सेम टाइम अशोक चव्हाणांचं जे काही महत्त्व आहे मराठवाड्यामधल्या राजकारणामधलं तेही काँग्रेसला टाळून चालणार नाही. ते म्हणतील त्या उमेदवाराला तिकीट द्यावं लागेल. स्वतः अशोक चव्हाण फारसे उत्सुक दिसत नाहीत असं संजय वरकडांचं निरीक्षण आहे आणि कदाचित तसं झाल्यास अशोक चव्हाण म्हणतील त्या व्यक्तीला तिकीट देणं पक्षाला भाग पडेल. एका दगडात 3-3 पक्षी मारले जाऊ शकतात. विरोधकांना कोलीत मिळणार नाही. त्याचबरोबर प्रतिमा कुठेतरी डागाळली गेली असाही आरोप करता येणार नाही आणि वेगळ्या प्रतिमेच्या माणसाला जरी नातलग असतील तरी निवडून आणता येण्याची जबाबदारी परत अशोक चव्हाणांवर टाकता येईल असे सगळे विचार काँग्रेसने केले असतील. वाराणसीमधल्या एका प्रचंड सभेमध्ये अरविंद केजरीवालांनी अखेर पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने जनतेपुढे जाऊन जनतेचं मत विचारून नरेंद्र मोदींच्या पुढे आव्हान आपलं असल्याचं हे सिद्ध केलं आणि आपलं आव्हान जाहीरही केलेलं आहे. तेव्हा या विषयावर आपण चर्चा करायला सुरुवात करतो आहोत. आपल्याबरोबर अर्थातच मगाचे सगळे तज्ज्ञ मान्यवर प्रवक्ते आहेत. मला सगळ्यात पहिल्यांदा अर्थातच या विषयावर जायचंय ते रवी श्रीवास्तव आम आदमी पक्षाचे प्रवक्ते यांच्याकडे. मुळामध्ये रवीजी असं सांगितलं जातंय की हा सगळा जो वाराणसीमधला आजचा सभेचा प्रकार होता हा पूर्वनियोजित वेल रिटन स्क्रीन प्ले होता. प्रत्येक वेळेला आम आदमी पक्षाकडनं जनतेपुढे जाण्याचं नाटक केलं जातं. प्रत्यक्षात निर्णय आधीच ठरलेला असतो. कुठल्या वेळेला अर्ज भरायचा, अर्ज भरून तयार असतात आणि त्यानंतर जनतेचं आपण मत लक्षात घेतो असं दाखवलं जातं. उद्या जनतेने जर नाही म्हटलं असतं तर अरविंद केजरीवालांनी वाराणसीमधून उमेदवारी जाहीर केली नसती का? काय वाटतं आपल्याला? समीरन जी, ये थोड़ा सा इसमें एक विरोधाभास है. पहली बात तो ये है कि वाराणसी जैसे शहर के अंदर उत्तर प्रदेश में पहले से हमारा कोई बहुत बड़ा संगठन नहीं था. वहाँ पर आपको याद होगा कि पिछले हफ्ते बेंगलोर के अंदर जब अरविंद मीटिंग कर रहे थे अपनी, तो वहाँ पर उन्होंने कहा था कि जैसे ही मोदी जी अपना पर्चा भरने की बात करेंगे कि मैं वहाँ से खड़ा हो रहा हूँ तो मैं वहाँ पर आऊँगा और मैं आकर के वहाँ की जनता से पूछूंगा कि भाई आपका क्या कहना है. अगर आप मानते हैं कि मुझे यहाँ से खड़ा होना चाहिए, मुझे पार्टी ने बोला है कि आप मोदी जी के खिलाफ खड़े होइए, वो जहाँ भी खड़े होते हैं, तो मैं उसके खिलाफ पर्चा अपना भरूंगा. आज जैसा कि आपको मालूम है, जैसे ही अरविंद ट्रेन से वहाँ पर पहुँचे वाराणसी में, तो सबसे पहले जब वो गंगा नहा करके वहाँ से वापस आ रहे थे तो उनके रोड शो के ऊपर ये भाजपा के लोगों ने अंडे फेंके. उसके बाद उनके ऊपर स्याही फेंकी गई. अरविंद ने अपना जो भाषण शुरू किया लगभग 4 बजे के बाद में, तो अरविंद ने बहुत अच्छी अच्छी बातें कही. आपको तो 1-2 चीजें सिर्फ मैं बताना चाहूंगा. उनमें से एक तो अरविंद हम भाषणाबद्दल आपण थोड्या काही क्षणांनंतर येऊ. पहिल्यांदा केशव उपाध्ये, हे तुम्हाला मान्य आहे का की ही जी काही शाई फेकली गेली, अंडी फेकली गेली ती भाजपच्या कार्यकर्त्यांनी फेकली आहे, तुम्हाला मान्य आहे का? मला वाटतं की थोडं इथं चर्चा चांगली व्हावी. दिल्लीमध्ये आपच्याच कार्यकर्त्यांनी त्यांच्या योगेंद्र यादव विरुद्ध शाई फेकली होती. त्यामुळे उगाच कोणतीही माहिती हातात नसताना अजून हे तर इथंच बसले, तासाभरापूर्वीची घटना आहे, लगेच भाजपच्या कार्यकर्त्यांच्या नावावर लेबल लावणं. मला सांगायचं की आपचा हाच ढोंगीपणा आहे. आप म्हणजे नाटक सुद्धा हा शब्द सौम्य आहे. मी मागे इथे शब्द उच्चारला होता, तो योग्य आहे की अयोग्य आहे, पण शेवटी त्याच्या पूर्ण वर्णन होत नाही आपचं. हे एक ढोंगबाजी आहे. म्हणजे जर केवळ इतकं जनमताचं कौल आहे तर तुम्ही राजीनामा देताना का जनमत घेतलं नव्हतं? तुम्ही इनविन 40 तुम्हाला धड कारभार करता आला नाही, तुम्हाला अपयश लपवताय तुम्ही. एक सातत्याने काही ना काही करून बातम्यांमध्ये राहायचं. ते आता तर का मोदींच्या विरोधात उभे आहेत
केवळ प्रसिद्धी, घसरती लोकप्रियता आणि आपलं अपयश हे लपवण्यासाठी आजचं त्यांचं सगळं भाषण काढून बघा, कम्प्लीट म्हणजे मोदी द्वेषाने पछाडलेलं, कदाचित राहुल गांधी आणि सोनिया गांधी सुद्धा इतकं पछाडलेलं भाषण करणार नाहीत एवढं भाषण आज तिथं केलेलं आहे. यांचं कर्तृत्व काय, 40 दिवसाची सत्ता, यांना सत्ता मिळाली होती, यांचाच दावा होता की भ्रष्टाचार कमी झालाय. मग ती भ्रष्टाचार केशवजी परत येतो. आपला पहिल्या मुद्द्याबद्दलचं आपण खंडन केलेलं आहे. मला परत त्यांच्याकडे यायचंय, त्यांना भाषणाविषयी पण बोलायचंय. मला आधी एक सांगा रवीजी, भाजपनी शाई आणि अंडी फेकली हे आपण कशावरनं म्हणतात, त्याच्याबद्दल काय पुरावे आपल्याकडे आहेत? बिल्कुल, सबसे पहले वहां पर जो आदमी उन्होंने पकड़े सिर्फ 10-12 लोग थे जो काले झंडे लेके खड़े हुए थे, और जिस आदमी ने स्याही फेंकी उसको भी पकड़ करके पुलिस लेकर के गई है, और ये निश्चित रूप से उसको मालूम पड़ा है कि वो सब भाजपा के स्पॉन्सर्ड लोग थे। आपको याद होगा कि दिल्ली के अंदर भी जब अरविंद की सभा के अंदर स्याही फेंकी गई थी और उस आदमी का पता लगाया गया, तो अगले दिन उसकी बेल बीजेपी के ट्रेजरर ने जाकर के ली थी। ये भाजपा का ही काम है। और एक अरविंद ने बहुत अच्छी बात बोली है वहां पर, अरविंद ने, सुन लिए केशव जी, सुन लीजिए, आपका टाइम आया, आप भी बोलिएगा। योगेंद्र, सबसे पहली बात तो मैं आपको यह बताना चाहता हूं कि आज तक आपने स्याही और काले झंडे कभी राहुल गांधी को नहीं दिखाए, कभी सोनिया गांधी को नहीं दिखाए। अरविंद केजरीवाल आज आप दोनों के लिए एक इतनी बड़ी ताकत बन चुका है कि आप किसी भी कीमत पे उसको रोकना चाहते हैं, चाहे वो कहीं पर हो। आपने भाजपा ने आज तक कौन सा उम्मीदवार खड़ा किया अपना अमेठी में से बताएंगे मुझे? या आप कौन सा उम्मीदवार खड़ा करने जा रहे हैं सोनिया गांधी के खिलाफ, बताएंगे मुझे? नाही रवीजी, त्यांनी जे आता म्हणले रवीजी, योगेंद्र यादवांवर शाही कुणी फेकली ते असं केशव उपाध्याय विचारतात. देखिए केशव जी, ये आपका जो आरोप है, ये सब काम ये मेरा आरोप नहीं है, कर रहे हैं, और ये मेरा आरोप नहीं है, ये प्रूव हुआ, भी लोग ये पकड़े मेरा जाते आरोप नहीं हैं है। वो मालूम पड़ता है, वो कहते हैं कि हम मोदी चाहते हैं। ठीक आहे रवीजी, मला प्रकाश अकोलकरांकडे यायचं. प्रकाश अकोलकर, एक सांगा, ज्या पद्धतीने आता आजच्या सगळ्या वातावरणामध्ये केजरीवाल तिथे जनतेचा कौल त्यांच्या भाषेत घ्यायला गेले आणि त्यांच्यावर शाई फेकली गेली, त्यांच्यावर अंडे फेकले गेले. आता हे म्हणतात भाजपने केले, भाजप म्हणतो की त्यांनीच त्यांच्या गोष्टी करून घेतल्या होत्या, हे आधी सिद्ध झाले योगेंद्र यादवांच्या. तुमचं काय परसेप्शन आहे याच्यामध्ये? काय नक्की या सगळ्या प्रकारामागे राजकारण असू शकतं? नाही, आपण फार वेगळ्या दृष्टिकोनातून याच्याकडे पाहायला पाहिजे. त्यांनी जनतेचा कौल घेऊन ती जाहीर केली का पक्षाच्या कार्यकारिणीत ते ठरलं, याला फारसं महत्त्व देण्याचं कारण नाही. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केजरीवाल यांनी उमेदवारी जाहीर करेपर्यंत मोदी यांच्या विरोधात कोण लढणार आहे हे कोणाला माहिती तरी आहे का? तर कोणालाही माहिती नाही आहे. त्यामुळे ही लढत मोदी किती मतं घेतील आणि केजरीवाल किती मतं घेतील हा प्रश्न नाही आहे. केजरीवाल यांच्या रूपाने मोदी यांना विरोध करणारा एक चेहरा समोर आलेला आहे. त्या चेहऱ्याच्या मागे लोक उभं राहतील का नाही ते मला माहिती नाही. आणि मी केशव उपाध्यायांना निश्चितच माहिती असणार की वाराणसी हा भाजपचा गड बिलकुलच नाही. कारण तिथून मुरली मनोहर जोशी सातत्याने निवडून येत असले तरी तो हिंदुत्वाचा गड म्हणता येणार नाही. कारण ते फक्त गेल्या निवडणुकीमध्ये 15-18 हजार मतांनी निवडून आलेले आहेत. त्यांच्या विरुद्ध 4 पार्टीचे उमेदवार उभे होते. त्या 4 पार्टीमध्ये मतं हिंदुत्वाच्या विरोधातली, म्हणजे ज्याला आपण तथाकथित सेक्युलर म्हणतो आपण नेहमी, ती सेक्युलर मतं विभागली गेली. आणि वाराणसीतला सर्व पक्षांचा प्रॉब्लेम मी सांगतो, तो काँग्रेसचा आहे, तो समाजवादी पार्टीचा प्रॉब्लेम आहे आणि तो बहुजन समाजवादी पक्षाचा आहे, कौमी एकतासारख्या अन्य काही संघटनांचा पण आहे. की जर आपण भाजपच्या विरुद्ध वाराणसीत लढलो नाही तर आपल्या सेक्युलर क्रेडेन्शियल्सला, आपल्या धर्मनिरपेक्ष वादावरील निष्ठांना काही बाधा येईल म्हणून ते उभे करतात. आणि केवळ तिथे 4 उमेदवार उभे असल्यामुळे तिथून मुरली मनोहर जोशी सातत्याने निवडून येतात. त्यामुळे यंदा काय होईल ते मला माहिती नाही. पण आपण एकदा वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की मोदी यांना विरोध करणारा एक चेहरा आज पुढे आलेला आहे आणि तो मोदी यांचं खरं खोटं जे काय स्वरूप असेल ते उभं करेल. आणि मुख्य म्हणजे त्यांनी मोदी यांना चर्चेचं आव्हान दिलेलं आहे. आपल्याकडे अशी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या पद्धतीत निवडणुकीत चर्चा होते तशी होण्याची पद्धत नाही. पण मोदी हे आज तागायत कोणत्याही न्यूज चॅनेलला 1-to-1 इंटरव्ह्यूला सामोरे गेलेले नाहीत. बरोबर, आपण या मुद्द्याकडे येऊ. अकोलकर, मला केशव उपाध्यायांकडे जायचं. आता अकोलकरांनी जे मुद्दे 2 उपस्थित केले केशव उपाध्याय, की मुळातच भाजपची ती परंपरागत सीट नाही आहे, ती परंपरागत आहे, पण केवळ सेक्युलर वोट डिव्हिजन ऑफ वोट्स. त्यांनी जे म्हटलेलं आहे की इतर डिव्हिजन ऑफ वोट्स होत असल्यामुळे 15 ते 18 हजार हिंदुत्वाच्या विरोधातली सर्व मतांची संख्या दुपटीहून अधिक असते. बरोबर आहे. काय म्हणाल केशव उपाध्याय या विश्लेषणाबद्दल? आता समीरणजी, एकदा आपण मीडियाने काहीतरी ठरवण्याची गोष्ट आहे. एकीकडे म्हणायचं की मोदी सेफ सीट शोधतायत का, मोदींनी सेफ सीट शोधली का,
आणि ही वस्तुस्थिती आम्ही आमचं म्हणणंच नाही की ही भाजपची परंपरागत किंवा खूप बालेकिल्ला आहे असं आमचं म्हणणंच नाही. उलट मोदींनी हे चॅलेंज स्वीकारलंय, लोकांमध्ये ते जात आहेत आणि त्यातून त्यांनी ती सीट स्वीकारलेली आहे. प्रश्न असा आहे की त्यांच्या विरोधात कुणी उभं राहावं त्यात आक्षेप असण्याचं कारणच नाही. अगदी आता जे बसलेत आपले आपचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा उभं राहावं. ही लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. पण त्याच्यामध्ये वस्तुस्थिती किती आणि केवळ नाटकी आणि आपलं अपयश लपवण्याचा भाग किती याचा विचार करण्याची गरज ठीक आहे. मला परत एकदा केजरीवालांचे रवी एकूण- श्रीवास्तवांकडे हाच मुद्दा घेऊन यायचा आहे. रवी श्रीवास्तव, आज अगदी मदन मोहन मालवीय यांचं उदाहरण देऊन भावनिक आव्हान अरविंद केजरीवालांनी केलं की बनारस हिंदू विद्यापीठ स्थापन करताना मदन मोहन मालवीय यांनी ज्याप्रमाणे झोळी पसरून पैसे लोकांकडनं गोळा केले, तसे पैसे तुम्ही मला द्या, माझ्याकडे पैसे नाहीत, तुमचं मत काय आहे ते मत माझ्याकरता महत्वाचं आहे. या पद्धतीची भावनिक आव्हानं उभी करून केजरीवालांनी नक्की काय साधलं, काय वाटतं आपल्याला? सबसे पहली बात तो केशव जी को ये बताऊं कि ये जो मोदी ने सीट, अगर यहाँ पर उनको यह निश्चित था कि वो जीतने वाले हैं तो वो दूसरी सीट जाकर के बड़ोदरा में क्यों सेफ सीट फाइल कर रहे हैं वहां पे अपनी, जब और एक राजकारण प्रधानमंत्री तुमचा पद का अभ्यास कमी है. उम्मीदवार जरा जब प्रधानमंत्री समीरण पद का जी, उम्मीदवार हाँ, इतना डरा समीरण हुआ जी, है तो फिर मला बाकी एक नेताओं मिनिट का क्या बोलू द्या, होगा? होय, समीरण जी, होय. दूसरी बात सुनिए आप समीरण जी, मुझे। मला एक मिनिट हो, येतो तुमच्याकडे आपल्या- केशवजी, आपल्या- त्यांना आप त्यांना जवाब- वाक्य पूर्ण करू दे. येतो आप जवाब तुमच्याकडे. देना हां. ना सर, आप जवाब देना। जो आपने बोला ना कि वो दिल्ली में छोड़ के क्यों चले गए, ये त्याग की भावना है जो अरविंद ने अपने भाषण में बोली है। आपका तो सरपंच भी त्याग नहीं कर सकता, हमारे तो चीफ मिनिस्टर की कुर्सी को भी लात मार के आ गए अपने सिद्धांतों पर, अपने असूलों पर। ठीक आहे, केशवजी बोला, काय म्हणणं आहे आपलं? अहो तर थोडं राजकारणाचा थोडा अधिक अभ्यास करायला सांगा. ही अशी आधी पद्धत ऐका ना असते आधी. एकापेक्षा दोन ठिकाणी लढण्याची. ती इंदिरा गांधी लढत होते, अटल बिहारी वाजपेयी लढत होते, त्या ठिकाणचा एक वेगळा इम्पॅक्ट असतो. अरे सर, वो थोडासा fraud है, याच्यामध्ये कोणी जनता के घाबरून- साथ में धोखा है वो, हां. जनता अरे के राव साथ में साहेब, धोखा है वो. पूर्ण तर होऊ द्या. दो सीट जर पर नीट लढणार. ऐकून घ्या समोरच्याचा. आपल्याला समोरच्याचं ऐकूनच घ्यायचं नसतं, हा प्रॉब्लेम आहे आजचा. बोला बोला. बोलो हां. बोलो बोलो। हा, त्यामुळे ही प्रथा या देशामध्ये की दोन ठिकाणी, कारण त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो, दोन ठिकाणी लढण्याची पद्धत असते. ही इंदिराजींपासून आहे, ती पुढे वाजपेयी लढलेत, अनेक आमचे अडवाणी लढलेत, आता मोदी लढतायत. त्यात वेगळं असण्याचं कारण नाही. त्यात सेफ सीट आणि जय पराजयाची भीती हा विषय नसतो. नंबर एक. नंबर दोन, ज्या ह्याच्याने तुम्ही जनमत घेऊन तुम्ही सत्ता घेतली होती ना, अहो मग जनमत न घेता कुणी ठरवलं की सत्ता सोडायची म्हणून? केजरीवालांना वाटलं आणि त्यांनी सत्ता सोडली. हे असं म्हणजे एका वेळी तुम्ही काहीतरी एक न्याय ठेवा ना. तुमच्या उक्ती आणि कृतीमध्ये प्रचंड अंतर आहे आणि म्हणून मी म्हणतो की ढोंगबाजी आहे. ह्याच्यामध्ये प्रेम, सत्ताचा त्याग वगैरे काही नाही याच्यामध्ये. ठीक आहे, मला असं वाटतं की याच्यामध्ये तिन्ही वेगवेगळ्या बाजूची मतं जरी येत असली तरी सुद्धा एक विशिष्ट प्रकारची भूमिका त्यांनी आज जनतेपुढे मांडली. पण मला एक प्रकाश अकोलकर तुम्हाला विचारायचं आहे की मोदींनी ज्या पद्धतीने आता त्यांचा प्रचार सुरू केला, बाकी सगळ्या माध्यमांच्या तुलनेमध्ये सगळ्यात आधी त्यांचं नाव जाहीर झालं, त्याच्यानंतर प्रचार पक्षांनी सुरू केला. पण केजरीवालांनी भ्रष्टाचार हा मोदींनी ज्या विधानं केली भ्रष्टाचार करण्यासाठी, मी काहीही करू शकत नाही, भ्रष्टाचार मला करायचं नाही आणि मला काही माझी मुलं बाळं किंवा पुढच्या पिढ्या यांच्याकरता भ्रष्टाचार करायची आवश्यकता नाही, अशा प्रकारची विधानं करून मोदींच्या विरुद्ध आग पाखड करायचा प्रयत्न जो केजरीवालांनी केला, त्याच्याबद्दल आपण काय म्हणाल आजच्या त्यांच्या भाषणात? नाही, ही विधानं मोदींची आहेत की मी लग्न हो, केलेलं त्याच्यावर हे नाही. बोलले आज पण. हां, हां. त्याच्यावरती ते म्हणाले की म्हणजे याचा अर्थ माणूस हा काही फक्त कुटुंबासाठी भ्रष्टाचार करतो का? त्याला स्वतःला ॲम्बिशन नाही आहे काही? म्हणजे मी प्रकाश अकोलकर, मी जर भ्रष्टाचार केला तर तो मी माझ्या पत्नीसाठी केला असं मी कसं काय म्हणू शकतो? हा मला वाटतं की देशातल्या महिला वर्गांचा अपमान केलेला आहे मोदी यांच्या विधानामुळे. त्यामुळे केजरीवाल यांनी जो पॉईंट काढला तो अगदी बरोबर आहे. आणि लग्न न झालेला माणूस भ्रष्टाचार करत नसेल असं नाही, असं बोलून त्यांनी राहुल गांधी यांना सुद्धा त्याच्यामध्ये या चर्चेमध्ये ओढलेलं आहे. कारण राहुल गांधी हे सुद्धा अविवाहित आहेत आणि राहुल गांधी हे एका साईडला काँग्रेसचे नेते म्हणून, UPA सरकारचे नेते म्हणून ते भ्रष्टाचारात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभागी आहेत असं म्हणता येईल. त्यामुळे त्यांनी दोघांनाही टार्गेट केलेलं आहे असं मला वाटतं. ठीक आहे, मला असं वाटतं की आत्ताच एक बातमी आपल्या हातामध्ये येते, ती आपण मध्ये घेणं आवश्यक आहे. ज्या विषयावर आपण चर्चा करत होतो आता, आपण परत एकदा या मोदींच्या आणि केजरीवालांच्या विषयाकडे येऊयात. पण अशोक चव्हाणांची उमेदवारी काँग्रेसनी जाहीर केल्याची बातमी आता आपल्या हातामध्ये येते आहे. सचिन सावंतांना मला वाटतं हा चर्चा चालू असताना त्याविषयीच फोन आला असणार, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत. पण आत्ताच काँग्रेसकडनं ही बातमी सगळ्या ह्याच्यावर प्रसारित झालेली आहे की अशोक चव्हाणांना नांदेडची उमेदवारी जाहीर झालेली आहे. सचिन चव्हाण, आपलं काय याच्याबद्दलचं काँग्रेसचं धोरण आहे आणि काय आपण घोषणा झाली त्याच्यावर आपलं मत द्याल? सचिन सावंतजी.
नाही नाही, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, ज्या चर्चेमध्ये ज्या भूमिकेतनं मी मांडलं होतं त्या भूमिकेला अनुरूप हा निर्णय झालेला आहे. काँग्रेस श्रेष्ठींचा पूर्णतः विश्वास अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर आहे आणि एकंदरच ज्या तऱ्हेनं एक लोक रंगवत आहेत चित्र आणि त्यांना एवढ्या सक्षम नेतृत्वाला त्या दृष्टिकोनातून अशा तऱ्हेचं आरोप नसताना किंवा अशा तऱ्हेची परिस्थिती नसताना त्या ठिकाणी एक चित्र निर्माण केलं जातं. तर मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये आज महाराष्ट्राची जी काही भूमिका आहे, एकंदर काँग्रेसची जी भूमिका आहे आणि श्रेष्ठींची भूमिका आहे ती सगळी स्पष्ट झालेली आहे.